मित्रांनो, वेलकम टू द डे 228 ऑफ डेली ब्लॉगिंग बी जस्ट नील थिंग्स. कसे आहात तुम्ही? आज आपण जिमला थोडे लेट चाललो आहे. थोडे म्हणजे नाही, डायरेक्ट 4:30ला चाललो आहे. कारण की आज सकाळी मी जाणार होतो, पण काय होतं, खूप दिवसांनी जिम केलं आणि पहिल्या दिवशी लेग्स मारल्यामुळे सोरनेस, ऑल्दो हेवी वर्कआउट नव्हता केला, थोडा लाईटच केलेला, त्यामुळे मला आता चाला बिलला एवढा त्रास नाही होत आहे. पण सोरनेसनी मजबूत झोप येते. जे जिम करतात त्यांना माहिती आहे. लेग वर्कआउटच्या सोरनेसनी जी झोप येते ती तशी बाप झोप कशातच नाही आहेत. सो आज सकाळी मी उठलेलो 7:30ला, पण असं झालं की अरे मला ना एक 5 मिनटं झोपू दे, 5 मिनटं झोपल्यावरती मी उठतो. असं करून मी 20 मिनिटांनी उठलो आणि 20 मिनिटांनी अजून एक अलार्म बंद करून मी झोपलो. त्याच्यामुळे असं झालं की त्यानंतर माझी एक मीटिंग होती, त्यामुळे मी जिमला जाऊ शकत नव्हतं. आणि माझा जो ट्रेनर आहे त्याचा पण तो बाकी लोकांची ट्रेनिंग पण घेतो, त्याच्यामुळे तो म्हटला की सर मग आता मग काय, मग मी बोललो ठीक आहे, आपण एक काम करूया, दुपारी करूया 4:30ला. तो बोला हो, म्हणून आता मी चाललो आहे. इट इज दॅट सिम्पल. आणि असं थोडं इथे तिथे काहीतरी आहे, आणि मग बघू कसं आपला चालला दिवस पुढचा, आणि काय कसं काय वगैरे कसं काय होतं आता बघू. आता काय लेट्स गो जिम. आज मस्त मजा आली वर्कआउट करायला, कारण की आज बॉडी कम्फर्टेबल झालेली आणि फ्लेक्सिबल झालेली थोडीशी, आणि मग त्याच्यामुळे जास्त आखडलेली नव्हती. सो वर्कआउट करायला मजा आली. चला घरी जरा आंघोळ करायची. नशा ये प्यार का नशा है, ये मेरी बात यार मानो, नशे में यार डूब जाओ, रहो ना होश में दीवानो. कि जब से तुमको मैंने दिल ये दे दिया, मीठा मीठा सा दर्द दे दिया, सुनो ओ श्रिया, मैंने तुमको दिल दिया, ध ध ध ध ध ध ध ध ध ध, नशा ये प्यार का नशा है, ये मेरी बात यार मानो. उदित नारायणचं गाणं नाही. मित्रांनो, आता मी आलेलो आहे जुहूच्या PVRला. इथे लव्याप्पाचा प्रेमियर आहे, आणि आपला जो कॉमेडियन आहे कुल्लू, आदित्य कुलक्षेत्र, त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे. सो बघूया, आपण आता जाऊया. पढ़ाई. अच्छा, नाम बता रहा हूँ. Aladdin 786 my Insta ID. सो सेल्फ प्रमोशन. Screen. एकदम मस्त. भाई तूने ये सब बताया मेरे बारे में. और ये Let me guess. शंकी, पापा की हलवाई की दुकान है जिसे अब ये चाट और नमकीन में डाइवर्सिफाई कर रहा है.
मित्रांनो, सो मी आत्ता गेलेलो कुल्लूच्या पहिल्या डेब्यू फिल्मच्या प्रीमियरला. फिल्मचं नाव आहे लव अप्पा. त्याच्यामध्ये त्याचा एक रोल आहे आणि त्यांनी त्याचा प्रीमियर ठेवलेला. सो मी फिल्म खूप मस्त आहे. एक नवीन ट्रीटमेंट आहे. एकदम मला असं वाटलं की मी यूट्यूब स्केचेस बघतो आहे बट ऑन अ व्हेरी लॉंगर स्केल अँड अ बिगर स्केल. आणि एक पण मिनिट तुम्ही किंवा एक पण सेकंड इकडे तिकडे नाही बघू शकत. ऑलवेज ऑन द स्क्रीन तुमचे आईज असतात. अशी छान ट्रीटमेंट, नवीन ट्रीटमेंट बघितली मी आणि पूर्ण वेळेत एंटरटेनिंग आणि खूप हेवी नाही, असं बेसिक आणि छान असं मस्त आहे. पिक्चरचं नाव काहीतरी लव अप्पा आहे आणि 7 तारखेला येईल, तेव्हा तुम्ही नक्की बघा. आणि तिकडे खूप गर्दी होती म्हणून मला ॲक्च्युली जास्त काही व्लॉग नाही करता आला आणि रिलीज नाही झाले तर ते पण काय जास्त टाकता नाही आलं. मला कुल्लूला पण नाही जास्त भेटता आलं कारण की तो खूप बिझी होता, खूप लोक होती, तर इकडे तिकडे तर चालू होतं. सो म्हणून आत्ता इथे येऊन तुम्हाला रिव्ह्यू देतो मी. बट येता येता काहीतरी ऐकलं आणि शेअर ऑफ द डे करायची आयडिया आली म्हणून आता आपण शेअर ऑफ द डे करतो आहे. कॅमेरा मी शेअर ऑफ द डेच्या सेटअपला नेतो आणि लगेच शेअर ऑफ द डे चालू करतो. हॅलो मित्रांनो, वेलकम टू द शेअर ऑफ द डे. आज मी आता कुल्लूच्या प्रीमियरला गेलेलो आणि तिकडनं येताना रिक्षात आज मी तेजसची एक रील पाहिली, तेजस गंभीरची, आणि त्यांनी एक गुलाम अलीची गझल कवर केलेली आणि ते ऐकून असं एकदम मला झालं की ये होय ना बात, शेअर ऑफ द डे तर झालाच पाहिजे या गोष्टीवर. आणि असं एकदम मला राहत नव्हतं मी कधी घरी येतो आणि हे आपण करतो आहे. आज आपण थोडंसं वेगळा शेअर ऑफ द डे करणार आहे कारण की दरवेळेला मी शेअर बोलतो आणि मग त्यांना एक्सप्लेन करतो. आता तेजसनी ती ऑलरेडी कवर केली आहे गझल, तर आपण तेजसचं ऐकत ऐकत डिकोड करूया. ते जास्त फन आहे, थोडा वेगळं पण होईल आणि मजा पण येईल. सो ही तेजसची रील मी साईडला प्ले करणार आहे आणि त्यातला आपण एक एक शेर ऐकून एक एक शेर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. एक अगेन व्हेरी नाईस गझल बाय गुलाम अली. आणि गुलाम अली आणि त्यांची एक स्टाईल आहे गाण्याची आणि गाणं आणि त्याची धून जास्त मजा आणते त्या गझलला. ऑल्दो ती गझल एकदम अशी ही नसेल, काय म्हणतात त्याला, एकदम मिनिंगफुल नसेल किंवा एकदमच डीप अर्थाची नसेल. मिनिंगफुल तर प्रत्येक गझल असते पण डीप अर्थाची नसेल, लाईट असेल, पण ते त्यांचं गाण्याने ती मस्त बनवून टाकतात. तर या गझलचं नाव आहे ए हुस्न बेपरवा. ठीक आहे, म्हणजे हुस्न ए बेपरवा. बेपरवा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, हुस्न म्हणजे तुमची ब्युटी असं बोलू शकतो आपण. ज्यांना ब्युटीची पर्वा नाही अशी ए हुस्न बेपरवा तुझे शबनम कहू शोला कहू, अशा गझलचं नाव आहे. आता पहिलं मी प्ले करतो तेजसचं पहिलं लाईन आणि मग आपण त्याला एक्सप्लेन करूया. चला सुरू करूया. ए हुस्न बेपरवा तुझे शबनम कहू शोला कहू. ए हुस्न बेपरवा. हुस्न बेपरवाचा अर्थ मी समजवला की हुस्न म्हणजे ब्युटी आणि बेपरवा म्हणजे ऑफकोर्स परवा नसलेला. तो जिसको अपनी ब्यूटी की परवाह नहीं है, ऐसे ए हुस्न बेपरवा, हुस्न ए बेपरवा तुझे शबनम कहू या शोला कहू. शबनम कहू म्हणजे शबनम म्हणजे दव असं ना, जे सकाळी झाडांवरती येतं पानांवरती दव, तर शबनम कहू की शोला कहू. शोला म्हणजे आग.
तो ए हुस्ने बेपरवाह तुझे शबनम कहूँ शोला कहूँ, फूलों में भी शौकी तो है, फूलों में भी शौकी तो है, किसको मगर तुझसा कहूँ. शौकी म्हणजे मिस्चिफ, ठीक आहे ना. म्हणजे फुलांमध्ये पण एक मस्ती आहे, एक मिस्चिफ आहे, पण तुझ्यासारखं कोणाला बोलू. तर ए हुस्न बेपरवाह तुझे शबनम कहूँ शोला कहूँ, फूलों में भी शौकी तो है, किसको मगर तुझसा कहूँ. आता हे मी नॉर्मल बोलते तेवढी मजा येत नाही, पण ते गाण्यामध्ये ते जेव्हा गुंफतं तेव्हा किती मस्त असतं. त्या चालीमध्ये जेव्हा येतं तर त्याच्यातली एक मजा आहे. दॅट इज द मजा ऑफ गुलाम अली साहब, की ते त्याची चाल आणि ते ज्या पद्धतीने गातात ना, त्याच्यामध्ये हरकत टाकतात, त्याचे तुझसा कहूँ ऐ हुस्न बेपरवाह, त्याच्यात एक फूलों में भी शौकी तो है, ते जे एक आणतात ना मजा त्याच्यामध्ये, ती कधी कधी मला असं वाटतं की गझल इज नॉट ओनली अबाउट रायटिंग. ऑफकोर्स इट इज अबाउट रायटिंग, बट नॉट ओनली अबाउट रायटिंग. त्याच्यामध्ये जी चाल जेव्हा ॲड होते आणि जेव्हा गझल सिंगर जेव्हा त्याला त्याच्यात उतरवतो ना, दॅट्स अ डिफरंट मजा. तो आता पुढच्या शेअरकडे जाऊया आपण, तेजसकडे जा. जादू तेरी उड़े उड़े गेसूड़े महकी फजा जादू तेरी सोया हुआ मंजर कहूँ, सोया हुआ मंजर कहूँ, या जागता सपना कहूँ, ऐ हुस्ने बेपरवाह तुझे शबनम कहूँ शोला कहूँ, ऐ हुस्ने बेपरवाह तुझे. असं थोडंसं त्याचं लिरिक्स इकडे तिकडे झालं, पण ऑफकोर्स गाताना माझं पण होतं असं, कोणाचंही कुठल्याही सिंगरचं होतं की तो जो फीलनी फुल गात असतो तर थोडंसं ओव्हर द म्हणजे पूर्ण गाणं गात असताना कधी कधी शब्द इथे होतात, विच इज फाईन. म्हणजे ठीक आहे, तो काही स्टेजवर परफॉर्म करत नाही किंवा प्रोफेशनली प्लेबॅक सिंगिंग नाही करत आहे, तो आत्ता एक जस्ट एक मजा म्हणून कवर करतो आहे. तर हा शेर असा की गेसू उडे महकी फजा, गेसू उडे महकी फजा, जादू करे आंखें तेरी. गेसू उडे महकी फजा, गेसू म्हणजे केस, गेसू उडे महकी फजा, फजा इज द इन्व्हॉर्मेंट, ॲटमॉस्फियर. तर गेसू उडे महकी फजा, जादू करे आंखें तेरी. नाव द शायर इज कंपेरिंग नाही, म्हणजे ही इज complimenting the prayasi, the beloved, with the natural elements. की गेसू जेव्हा तुझे केस उडतात तेव्हा आजूबाजूचं एन्व्हायरमेंट सुगंधित होऊन जातं आणि तुझे जे डोळे आहेत ते जादू करतात. बेसिकली गेसू उडे महकी फजा, जादू करे आंखें तेरी, सोया हुआ मंजर कहूँ. मंजर म्हणजे तसं बरेच अर्थ आहेत, पण लँडस्केप किंवा लँडस्केप एक सीनिक व्ह्यू असं बोलू शकतो. की गेसू उडे महकी फजा, जादू करे आंखें तेरी, सोया हुआ मंजर कहूँ, सोया हुआ मंजर कहूँ, या जागता सपना कहूँ. म्हणजे समोर, म्हणजे जेव्हा तुझे केस उडतात तेव्हा पूर्ण वातावरण सुगंधित होऊन जातं, तुझे जे डोळे आहेत ते जादू करायला लागतात. आता ह्या सगळ्याला मी एक झोपलेला एक सीनिक व्ह्यू बोलू की जागत्यापणी बघत असलेलं स्वप्न बोलू. अंडरस्टँडिंग म्हणजे खूपच जास्त म्हणजे मेटाफोरिकल आणि असं आहे, पण
सुंदर आहे किती हे सगळं. गेसू उडे महकी फजा जादू करे आंखें तेरी सोया हुआ मंजर कहूँ या जागता सपना कहूँ ए हुस्ने बेपरवा तुझे शबनम कहूँ शोला कहूँ. आता तेजसनी पुढचं कडवं घेतलं नाही, त्यांनी तेवढंच कवर केलं. पुढचं कडवं तुम्हाला मी सांगतो, जे पण मस्त सुंदर आहे. आणि हा शेवटचा शेर पण ॲक्च्युली म्हणजे ह्या 3 याचीच गझल मी ऐकले, जेवढे पण व्हर्जन्स ऐकलेत. मे बी याच्यापेक्षा जास्त असू शकतात, मला शोधायला लागेल. पण जेवढं मी ऑफिशियली ऐकलं गाणं, जे गाणं ऑफिशियली सगळीकडे आहे, त्याच्यामध्ये हे 3च शेर आहेत. हां. चंदा की तू है चांदनी लहरों की तू है रागिनी. चंदा की तू है चांदनी लहरों की तू है रागिनी. Again, now he is complimenting his beloved with the elements of nature. तो चंदा की तू है चांदनी pretty simple आहे. लहरों की तू है रागिनी. तर लहरों की लहर म्हणजे बेसिकली ऑफकोर्स वेव एक झालाच त्याचा अर्थ, पण एक्साइटमेंट, इमोशन्स म्हणजे असं वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये वेगवेगळे येतं. तर इथे आपण वेवच पकडला पाहिजे, कारण नेचरमधल्या एलिमेंट्समधलं बोलतो आहे की चंदा की तू है चांदनी लहरों की तू है रागिनी. जाने तमन्ना मैं तुझे. चंदा की तू है चांदनी लहरों की तू है रागिनी. चंदा की तू है चांदनी लहरों की तू है रागिनी. जाने तमन्ना मैं तुझे. जाने तमन्ना इज व्हॉट माय हार्ट डिझायर्स. म्हणजे तमन्ना इज डिझायर ऑफकोर्स, म्हणजे विश जी आहे ती. आणि जान म्हणजे बिलवेड. तर म्हणजे जाने तमन्ना एक्झॅक्टली असं बोलायला गेलं की यू आर माय हार्ट डिझायर्ड माय बिलवेड. यू आर द डिझायर माय हार्ट डिझायर्स. काय बोलतो मी, एक मिनिट. हां, म्हणजे कळलं तुम्हाला. कधी कधी इंग्लिश हिंदीमध्ये समजवणं बाई कठीण होऊन जातं. जाने तमन्ना म्हणजे तू माझी जान आहेस ही आणि तू माझी तमन्ना आहेस. तो जाने तमन्ना मैं तुझे. जाने तमन्ना मैं तुझे क्या क्या कहूँ क्या ना कहूँ ऐ हुस्न बेपरवाह तुझे शबनम कहूँ शोला कहूँ. बेसिकली तू चांद की चांदनी है, तू लहरों की रागिनी है. जाने तमन्ना मैं तुझे क्या क्या कहूँ क्या ना कहूँ. म्हणजे आता तो पूर्ण वरतून तो एक म्हणून मी तुला हे शबनम म्हणीन, शोला म्हणीन, जागता हुआ सपना म्हणीन, सोया हुआ मंजर म्हणीन, चंदा की तू चांदनी म्हणीन किंवा लहरों की तू रागिनी म्हणीन. तर जाने तमन्ना मैं तुझे क्या क्या कहूँ क्या ना कहूँ ए हुस्ने बेपरवा तुझे शोला कहूँ शबनम कहूँ शोला कहूँ. तर अशी गझल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा आत्ता पण तेजासोबत ऐकलीच, पण ओरिजिनल पण तुम्ही ऐका. अशी ही गझल आहे, सुंदर आहे. आणि गुलाम अली सिंगिंग इट मेक्स इट मोर ब्युटिफुल अँड मोर काय बोलतात, खूप सुंदर आणि हॅप्पी फिलिंग आहे त्याच्यामध्ये एक. सो येस, मला असं वाटतं की बऱ्यापैकी एक्सप्लेन केलेलं आहे मी आणि मला पण मजा आली एक्सप्लेन करताना. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहात. आणि सबस्क्राईब करायला विसरणार नाही आहात तुम्ही. आणि टी व्हीवर पण बघा हे व्लॉग प्लीज. मी 4K मध्ये एवढी मेहनत करून एडिट करून टाकतो आहे का तुम्ही चांगली OLED बघाल गोष्टी. सो प्लीज 4K मध्ये टी व्हीमध्ये बघा, टी व्हीवर बघा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. आणि कॉमेंटमध्ये सांगा कसा वाटला हा शेअर ऑफ द डे आणि कसा वाटला आजचा व्लॉग. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. सबस्क्राईब राईट नाव. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. पुलिस स्टेशन ला कंप्लेंट करेन मी. सपोर्ट करा मला.